नमस्कार सर्वांना, अवनी रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत भरलेलं कारलं, चमचमीत असं भरलेलं कारलं। तर त्यासाठी आपण घेणार आहोत हे कारले आणि याला छोटे छोटे कट करून घ्यायचे आहे आपल्याला। या प्रकारे हे सर्व कारले आपल्याला असेच कट करून घ्यायचे आहेत। याच पद्धतीने तुम्ही बघू शकता, असे कट करून घ्यायचे आहेत। आपले कट करून झालेले आहेत। आता यामधले आपल्याला या चाकूच्या साहाय्याने बिया काढून घ्यायच्या आहेत। सर्व बिया अशाच काढून घ्यायच्या आहेत आपल्याला। तुम्ही बघू शकता, म्हणजे आपल्याला मसाला भरायला सोपं जाईल। तर अशा बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। सर्व कारल्याच्या अशाच बिया काढणार आहोत। बाकी कारल्याच्याही आपण आता काढून घेऊया। आपल्या ह्या बिया आता काढून झालेल्या आहेत सर्व कारल्याच्या। आता यामध्ये आपल्याला मीठ लावून घ्यायचं आहे। असं या पद्धतीने आपण मीठ लावून घेतलं तर हे बिलकुल कडू होत नाही। याच प्रकारे आपल्याला मीठ लावायचं आहे आणि याला 2-3 घंटे आपल्याला झाकण ठेवून असं ठेवून द्यायचं आहे, म्हणजे कडू बिलकुल होत नाही। तुमच्याकडे जास्त टाइम असेल तर तुम्ही जास्त वेळही ठेवू शकता। तर सर्व कारल्याला असंच आपल्याला मीठ लावायचं आहे। सर्व कारल्याला मीठ लावून झालेलं आहे। एका बाउलमध्ये आपण आता याला टाकूया आणि 3 तासासाठी आपल्याला झाकण ठेवून याला ठेवून देऊया। 3 तास झालेले आहेत। याचं पाणी सुटतं, आपल्याला यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे। तर पाणी काढून झालेलं आहे। आता मसाला बनवण्यासाठी 1 वाटी आपण शेंगदाणे घेणार आहोत आणि याला असं खरपूस असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता, आपले शेंगदाणे भाजलेले आहेत। आता खोबरेही आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। तर थोडंसं तेल टाकून याला भाजून घ्या। तेल टाकलं की पटकन भाजलं जातं। आपलं खोबरं हे भाजलेलं आहे, याला काढून घेऊया। फोडणीसाठी आपल्याला 1 कांदा आणि 1 टोमॅटो बारीक कट करून घ्यायचा आहे। या प्रकारे कांदा आणि टोमॅटो टाकलं अजूनच तो कडवटपणा कारल्याचा निघून जातो। टोमॅटो ही आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे। कांदा आणि टोमॅटो आपलं हे बारीक कट करून झालेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे शेंगदाणे, खोबरं, थोडीशी कोथिंबीर, 7 ते 8 लसणच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ, 1 चमच धने पावडर, अर्धा चमच जिरा पावडर, अर्धा चमच गरम मसाला, 1 चमच काळा मसाला, याचं आपल्याला जाडसर वाटण बनवून घ्यायचं आहे। आपलं वाटण बनवून झालेलं आहे। तुम्ही बघू शकता, असंच जाडसर आपल्याला हवं आहे। मस्त मसाला तयार आहे। हा बाउलमध्ये आपण काढून घेऊया। मसाला काढून घेतलेला आहे। आता आपण हा मसाला कारल्यामध्ये आपल्याला हा भरून घ्यायचा आहे। असाच आपल्याला दाबून ह्या कारल्यामध्ये भरून घ्यायचा आहे। मस्त असं दाबून भरून घ्या, म्हणजे मसाला हा बाहेर निघणार नाही। या पद्धतीने आपल्याला भरून घ्यायचा आहे। बाकी कारल्यामध्येही आपल्याला असाच मसाला भरून घ्यायचा आहे। आता या कारल्यामध्ये हा आपण मसाला भरून घेऊया। दाबून भरला म्हणजे मसाला हा बाहेर निघत नाही आणि मस्त असं होतात। तर सर्व कारल्यामध्ये आपला मसाला भरून झालेला आहे। आता पॅनमध्ये आपण तेल टाकून घेऊया आणि मोहरी टाकूया आणि हा बारीक कट केलेला कांदा टाकून घेऊया आणि याला थोडंसं हलवून घ्या। त्यानंतर यामध्ये आपण हा कढीपत्ता टाकून घेऊया। यालाही थोडंसं तळून घेऊया। नंतर आता हा बारीक कट केलेला टोमॅटो टाकूया। यालाही मिक्स करून घेऊया। थोडीशी हळदी पावडर टाकून घ्या आणि मिक्स करून घ्या। आता हे आपले कारले एक एक करून यामध्ये सर्व कारले टाकून घ्यायचे आहेत आणि झाकण ठेवून याला 3-4 मिनिटभर ठेवायचं आहे। झाकण काढून बघूया। याला आता आपण हे एक साइडने पलटवून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपल्याला पलटवून घ्यायचं आहे।
आपले कारले हे मस्त असे झालेले आहेत. भरलेलं कारलं तयार आहे. यामध्ये आपल्याला हा राहिलेला मसाला टाकायचा आहे आणि 1-2 मिनिटभर परतवायचा आहे. याला मिक्स करून घ्यायचं आहे. चमचमीत कारलं असं तयार आहे. यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घ्या. भाकरी बरोबर, चपाती बरोबर, भाताबरोबर हे कारलं तुम्ही खाऊ शकता. चमचमीत असं झालेलं आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप